नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. कर्ण, कुंती, दुर्योधन, त्यानंतर परत एकदा कर्ण, असे मृत्युंजयचे 4 महत्वपूर्ण टप्पे पूर्ण करून कर्णाची पत्नी वृषाली हिच्या भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत. वृषाली 1. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणावर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं. पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य. पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्यासाठी पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगलवेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते. म्हणूनच तिला अर्धांगी म्हटलं जातं. मी माझ्या पतीला सौख्याच्या शिखरावर ठेवण्यासाठी झटत होते, कारण त्यांचं जीवन ज्या कष्टमय मार्गातून वाटचाल करीत आलं होतं तो संपूर्ण मार्ग मला शोण भाऊजींनी अनेक वेळा सांगितला होता. मी अतिशय भाग्यशाली होते, कारण कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझ्या पतीचं स्वरूप होतं आणि त्याहीपेक्षा त्याचं मन विशाल होतं. आपल्या सहवासातल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम देण्यासाठीच त्यांचा जन्म असावा. आपल्या अनिंद्य सौंदर्याचा त्यांना यत्किंचितही गर्व नव्हता. कधी चुकून सुद्धा ते आपल्या दिव्य कुंडलांचा वा कवचाचा बोलताना निर्देश करीत नसत. एवढे सामर्थ्यशाली पुरुष आणि एका देशाचे राजे असूनही ते जेव्हा आपल्या मात्या पित्यांच्या तळपायांना स्वतः चंदन मिश्रित उठणं चोळत, तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून येईल. कोणत्या स्त्रीला आपला पती सुंदर आणि सद्गुणी आहे हे पाहून अभिमान वाटणार नाही? एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेलीचं जीवन निर्धास्त आणि सुखमय असावं, तसं माझं जीवन माझ्या पतीच्या सहवासात सुखमय होतं. माझे सासू सासरे म्हणजे तर देवातुल्य होते. मी त्यांची सून आहे असं कधीच मला वाटलं नाही. मला ते आपल्या कन्येसारखंच वागवीत होते. शोण भाऊजी म्हणजे हास्याचा खळखळणारा झराच होता. ते इतरांशी फारच थोडं बोलत, पण माझ्याशी बोलताना त्यांना किती बोलू आणि किती नाही असं होई. वहिनी वहिनी अशी त्यांची जिव्हाळ्याची हाक ऐकली नाही असा माझा एकही दिवस कधी गेला नाही. राजनगरात आणि राजवाड्यात घडणारी प्रत्येक घटना ते सर्वांआधी मलाच सांगत. मला राहून राहून आश्चर्य वाटे की त्यांच्या विवाहाचं मात्र कोणीच कसं बोलत नसे. मी मामंजींना म्हणेही, आपल्या ज्येष्ठ पुत्रावरचं आपलं अधिक प्रेम दिसतंय. नाहीपेक्षा शोण भाऊजींचं लग्न आपण एव्हाना केलं असतं. ते नुसतं हसून म्हणत, तो प्रश्न आमचा आहे असं आम्हाला कधी वाटतच नाही. कर्णाचं लग्न करणं ही आमच्या कर्तव्याची आणि समाधानाची गोष्ट होती. आता कर्णानं शोणाचं लग्न करावं, नाहीतर त्याला तसंच ठेवावं. मी कधीतरी संधी साधून शोण भाऊजींच्या लग्नाचा विषय माझ्या पतिदेवांपुढेही काढी. ते म्हणत, वृषाली, स्त्रिया फार मत्सरी असतात असं मी ऐकलं आहे. तू शोणाच्या पत्नीचा द्वेष करणार नाहीस कशावरून? माझ्याशी नेहमीच ते असं खोचक बोलत, पण त्यामागचं प्रेम मला दिसत असल्यामुळं मी काही बोलत नसे. मला शोण भाऊजी माझ्या दादासारखे वाटतात. भावाच्या पत्नीचा कुणी द्वेष केला आहे काय? वृषाली, हे नात्याचं घोडं उगाच पुढं दामटू नकोस. खरं सांगू, तुला तुझा पती इतरांच्या नात्याच्या प्रेमात अडकलेला नको आहे. शोणाचं लग्न करावं असं म्हणण्यात तुझा दुसरा तिसरा काही हेतू नसून माझा शोणाशी बोलण्या बसण्यात जाणारा काल त्याचं लग्न झाल्यानंतर सारा तुझ्या वाट्याला यावा असा आहे. खरं ना? किती स्वार्थी असता ग तुम्ही स्त्रिया. मी त्यांच्या असल्या बोलण्यावर नाराज होऊन दूर जाऊन गवाक्षातून गंगेकडं पाहत बसे. ते थोड्या वेळातच माझ्या पाठीमागं येऊन माझ्या मस्तकावरून हात फिरवीत आणि म्हणत, वृषाली, रागावलीस की काय तू? अगं, मलाच काही समजत नाही. मला अजूनही वाटतं की माझा शोण अजून गंगेच्या काठचे शिंपले गोळा करणारा, दादा तू गरुडासारखा उंच जाशील काय असं विचारणारा, माझ्या रथामागून रडत ओरडत धावत येणारा, मांजरीचं पिल्लू रथाखाली सापडू नये म्हणून धावत जाऊन ते तत्परतेनं उचलणारा भाबडा शोण आहे. तो मोठा झाला आहे असं मला अजून वाटतच नाही. पण आता मात्र मी विलंब लावणार नाही.
त्याचा विवाह माझ्यापेक्षाही थाटात होईल. किती उंच आणि धिप्पाड झाला आहे नाही ग तो. अशा वेळी वाटे माझं मस्तक त्यांच्या भरदार खांद्यावर टेकावं. वाटे या विशाल शरीरात केवढं विशाल मन असलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात अनेक उलतापालती झाल्या होत्या, पण आपल्या प्रिय बंधूच्या स्मृती त्यांनी आपल्या मनाच्या गाभाऱ्यात किती ताज्या ठेवल्या होत्या. कदाचित स्वतः शोण भाऊजी सुद्धा त्याला साफ विसरून गेले असतील, पण यांनी मात्र त्या प्रेमानं तशाच जपल्या होत्या. सर्व नाती अशी श्रद्धेनं पाळून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा पती मला लाभला होता. माझं जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं होतं. त्यांची पत्नी झाल्यामुळं केवळ त्यांच्या कुटुंबातील माणसंच माझ्यावर मायेचा वर्षाव करीत होती असं नव्हे, तर महाराणी गांधारी देवी, युवराज्ञी दुश्शला देवी आणि राजमाता कुंती देवी यांच्याही प्रेमात मी नाहून निघाले होते. मी एक सूतकन्या होते, पण राजकन्येचं जीवन मला लाभलं होतं. हे सारं माझ्या पतिदेवांमुळे मला लाभलं, म्हणूनच त्यांच्या सौख्यासाठी मी रात्रंदिवस झटत असे. कोणतीही दुःखदायक घटना मात्र ते मला कधीच सांगत नसत. मात्र आखाड्यात कृपाचार्यांनी आणि युवराज भीमानं केलेला त्यांचा अपमान त्यांनी मला कधीच सांगितला नव्हता. इतरांची मनं आपल्यासाठी कष्टी व्हावीत असं त्यांना कधीच वाटलं नाही, पण त्यांना दुःख देणारी घडलेली कोणतीही गोष्ट शोण भाऊजी मात्र सर्वात प्रथम मलाच सांगत. बंधुप्रेमाच्या पोटी मला ते म्हणत, दादा कितीही संकटात असो वहिनी, तो तुम्हाला काहीच कधी सांगणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व सांगतो. त्याच्या मनाला यातना झालेल्या मला पाहवत नाहीत. लहान तोंडी मोठा घास घेऊन मला त्याच्या तोंडावर काही बोलता येत नाही. तुम्हीच दादाला सावरा. पांचालांच्या युवराज्ञीच्या स्वयंवरात झालेला अपमान त्यांना मला वाईट वाटू नये म्हणून न सांगताच तसाच पचविला होता, पण शेवटी तो मला शोण भाऊजीकडून समजलाच. स्वयंवरात घडलेला सर्व वृत्तांत जेव्हा मला कळला, तेव्हा द्रौपदी म्हणवणाऱ्या त्या आताताई आणि अविवेकी युवराज्ञीचा मला मनस्वी राग आला, पण तो पहिल्या भरात. नंतर मला तिची कीवच वाटली. आपल्या हाताशी आलेला अमृताचा कुंभ त्या अविचारी स्त्रीनं कुलाच्या घमेंडीनं पायानं ठोकरला होता. मुकुटात बसवावं असं सुगंधी सुवर्ण पुष्प तिनं पायदळीत उडवलं होतं. सर्व राजांसमक्ष तिनं माझ्या मानी पतीचा घोर आणि अक्षम्य अवमान केला होता. माझ्या सुंदर पुत्राचा बळी घेतला होता. हसत मुखानं हस्तिनापुरातून निघालेल्या केळीच्या दंडासारखा माझा पहिलाच पुत्र, अंगराजांच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेला माझा सुदामन, स्वयंवरानंतरच्या युद्धात राजपुत्र अर्जुनाकडून मारला गेला होता आणि माझा पती अपमानित करण्यात आला होता. जेव्हा अंगराज पांचाल देशाहून परतले, तेव्हा मी त्यांना ओवाळताना चिंतातुरतेनं विचारलं, आपला सुदामन कुठं आहे? माझ्या डोळ्यात खोलवर पाहताना त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या नीलवर्णी नेत्रातून ओघळलेले 2 टपटपीत अश्रुबिंदू रक्तवर्णी गालावरून घरंगळत माझ्या पायावर पडले. अंगारासारखे ते जळजळीत वाटले. मान वळवून नेत्रकडा उत्तरेयानं टिपीत ते म्हणाले, सुदामन गेला वृषू. त्याचं कलेवर तुडवून द्रौपदीच्या कंठात वरमाला घालणारा अर्जुन आता त्याच्या पित्याच्या बाणानंच शेवटचा निश्वास सोडणार आहे. त्यांनी माझ्या हातातील ओवाळणीच्या तबकातील एक पुष्प प्रतिज्ञा म्हणून वर उचललं. सुदामनच्या वधाची वार्ता ऐकून माझ्या हातातील तबक खाली निसटलं. वृषाली 2. स्त्रीला आपलं दुःख पचवून इतरांचं दुःख सौम्य करायचं असतं. कोणत्याही सुज्ञ स्त्रीला आपल्या पतीचं मानसिक दुःख कसं निवारावं हे कुणीही कधी शिकवावं लागत नाही. मी सूक्ष्मपणानं पाहिलं होतं की स्वयंवराचं शल्य अंगराजाच्या मनात डाचत होतं. त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. घटकानघटका तो विचारात मग्न असत. असेच ते एकदा 3ऱ्या प्रहरी भोजनानंतर एकटेच बसले होते. मी अनपेक्षितपणे त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले. मला पाहताच खोटं खोटं हसत ते म्हणाले, वृषाली तू? काही माणसं खोटं बोलत नाहीत, पण ती खोटं हसतात हे मला आज कळलं. मी म्हणाले, कोण खोटं हसतंय? तुला पाहिल्यावर हसणारा खोटं कधीच हसणार नाही. आपणच खोटं हसताय. माझ्यापासून आपली दुःख लपवताय. कसली दुःख? सुदामनचं आणि स्वयंवराचं.
तुम्ही मनाला लावून घेतलेल्या त्या अपमानाचं. वृषाली, खरं आहे ते, पण तुला कुणी सांगितलं ते सारं? शोन भाऊजींनी. पण मी म्हणते, त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे? त्यासाठी पुरुषाचा आणि तोही योद्ध्याचा जन्म घ्यावा लागतो. त्याशिवाय अपमानाचं शल्य मनाला कसं पोखरतं हे कळत नाही. वृषाली, खरंच का ग मी इतका हीन आणि क्षुद्र आहे? नेहमीसारखं गवाक्षातून दूर क्षितिजाकडं पाहत ते बोलत होते. नाही, आपणाला हीन म्हणणारे सारे एक दिवस पश्चाताप पावतील, असं माझं मन मला निक्षून सांगतंय. तुला एक प्रश्न विचारू? सत्य ते सांग. सांगशील? मी आपल्याशी कधीच असत्य बोलले नाही, बोलणार नाही. आपण माझे परमेश्वर आहात. तुला कधीही असं वाटलं नाही काय की आपला पती सुतपुत्र नसता तर फार बरं झालं असतं? का? असं मला का वाटावं? आपलंही विचारणं मला बरं नाही वाटत. माझ्या या सुतपुत्रात काय कमी आहे? मग मलाच असा क्रोध का येतो सुतपुत्र या शब्दाचा? कधी कधी जगाच्या दृष्टपणामुळं आपलं मन गोंधळून जात असावं आणि मग त्यामुळं आपल्याला तसं काही वाटत असावं. पण आपण आता इतरांच्या क्रूरपणाचा विचारही करू नये. कारण आपलं दोघांचं जीवन. का? काय झालं वृषाली? अशी अडखळतेस का? आपल्या दोघांच्या जीवनाचं काय? आता ते आपणा दोघांचं राहिलं नाही. त्यात आता तिसरा वाटेकरी येणार आहे. आपण पुन्हा लवकरच तात होणार आहात. काय म्हणतेस काय वृषाली? मी लवकरच तात होणार? आपल्याला पुत्र होणार? वृषाली, ही वार्ता तू मला किती उशिरा सांगतेस. पुढं होत त्यांनी माझं मुख आपल्या ओंजळीत घेतलं. मी कितीही प्रयत्न केला तरी माझे डोळे वर होत नव्हते. शेवटी ओंजळ इकडं तिकडं हळुवार हलवीत ते शांत सुरात म्हणाले, वृषू, वर तरी बघ माझ्याकडं. मी त्यांच्या निळ्या आणि कुंडलांकडं निमुळत्या होत गेलेल्या शांत डोळ्यांकडं पाहिलं. मला द्रौपदीची आठवण झाली. खरोखरच तिनं माझ्यावर कृपा केली होती. तिनं जर यांना माझ्या इतकं जवळून पाहिलं असतं तर खात्रीनच तिनं यांना हस्तिनापुराला कधी परत येऊ दिलंच नसतं. माझ्याकडं सखोलपणे पाहत ते म्हणाले, वृषू, पुत्र होणार की कन्या? आपली इच्छा काय आहे? कन्या, तुझ्यासारखी टपोऱ्या डोळ्यांची. पुत्र, आपल्यासारखा कुंडल असलेला. मी ओंजळीतून मुख सोडवीत म्हणाले. मग तुला माझी आठवणही राहायची नाही. पुत्र झाल्यावर स्त्रीचं पतीवरचं प्रेम कमी होतं म्हणतात. आपली आठवण आता केवळ एकच घटना दूर करू शकते, ती म्हणजे माझा मृत्यू. वृषाली, माझ्यासाठी कसल्या कसल्या स्वर्गीय देणग्या घेऊन आली आहेस तू. त्यांचे पाणीदार डोळे माझ्या हृदयाच्या सरोवरात डुंबत होते. स्वर्गातल्या साक्षात देवाला का कुठं स्वर्गीय देणग्या लागतात? मी त्यांच्या मनोवृत्तीत प्रसन्नता आणू शकले याचाच मला अधिक आनंद वाटत होता. स्वयंवराहून आल्यानंतर ते माझ्याशी पहिल्यांदाच एवढ्या मोकळेपणानं बोलत होते, पण क्षणातच ते परत अबोल झाले. मला तिथंच सोडून एकटेच गवाक्षाजवळ जात दूरवर बाहेर पाहू लागले. का? काय झालं? मी त्यांना भयानं विचारलं. काही नाही, जा तू आता. ते मजजवळून परत काहीतरी लपवू लागले. आपण मला नेहमी असंच अंतर ठेवून वागणार काय? नाही वृषाली, पण सर्वच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, समजून घ्यायच्या असतात. कारण त्या कटू असतात. कोणतीही कटू गोष्ट मला आपल्या मुखातून आली तर ती अमृता इतकीच मधुर वाटेल. मीही निर्धारानं म्हणाले, नाही, मी सांगा असा हट्ट धरणार नाही. पण पत्नी ही पतीची अर्धांगी असते हे व्यर्थ मानूनच मी इथून जाईन. तसं नाही, तुझी तयारी असेल तर ऐक. आपणाला पुत्र होणार म्हणून तू आनंदानं किती वेडी झालीस. मीही ते ऐकून स्वतःचं दुःख क्षणभर विसरलो. पण माझ्या पूर्वीच्या दुःखात या वार्तेनं आणखी भरच पडली आहे. असं काय बोलता आपण? आपणाला पुत्र होणार ही सुवार्ता दुःखात भर कशी टाकील? होय वृषाली, तुझ्या पोटी जन्म घेणारा निरागस पुत्र या राजवाड्यात कर्णपुत्र म्हणून वाढेल. पण उद्या तो समाजात मिसळेल तेव्हा सर्वजण त्याला सुतपुत्र म्हणूनच हिनवतील. ज्या धैर्यानं त्याच्या पित्यानं हे कटू कड जीवनभर पचविले त्या धैर्यानं तो ते पचविलच असं नाही.
छे, वृषाली, कर्णाच्या पराक्रमाचे नगारे व्यर्थ आहेत. समाजाच्या संकेतापुढं व्यक्तीचं जीवन, ध्येय, आशा, आकांक्षा सर्व सर्व काही कवडी मोलाचं नाही काय? पण तो सूतपुत्रच असताना त्याला तसं म्हणवून घेताना अवमान वाटण्याचं कारणच काय? वृषाली, जा तू. कर्णाच्या सहवासात राहूनही तू त्याला पूर्णपणे जाणू शकली नाहीस. तसं मुळीच नाही. पण आपण तरी आपल्या कुलाचा अभिमान का धरीत नाही? आपण सर्वांना ठामपणे का असं सांगत नाही की मी सूतपुत्रच आहे? माझे पुत्र आणि त्यांचे वंशज हे सर्वजण सूतपुत्रच राहतील म्हणून. वृषाली, त्यासाठी गेली 2 तप मनाचे धागे मी धैर्यानं एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मला ते अजूनही जमलेलं नाही. मी सूतपुत्र आहे याचा मला अभिमान वाटायला पाहिजे, पण तो वाटत नाही. मग मी सूतकन्या आहे, आपली पत्नी आहे हे सत्यही आपणाला कधीच आनंद देत नाही असंच समजायचं काय? नाही वृषाली, तू, शोण, आई, बाबा आणि दुर्योधन यांच्या प्रेमाचा मला अभिमानच वाटतो. तुझ्याबद्दल सांगायची वेळ आलीच तर मी सांगेन की ते गवाक्षातून गरकन मागं वळले. काय सांगाल आपण? जे तुलाही मी कधी आजवर बोलून दाखवलं नाही ते, की वृषाली पत्नी म्हणून लाभणार असेल तर मी सूतपुत्र म्हणून एकच का 10 जन्म सुद्धा पत्करीन. त्याच्या उद्गाराने मी भांबावून गेले. काही झालं तरी त्यांच्या मनाचा थांग लागणं अशक्यच होतं. आकाशाचा अंत कुणाला तरी कधी सापडला आहे काय? माझ्यापुरती मी समाधानानं त्यांच्या कक्षातून बाहेर पडले. तरीही एक रुकरुकच राहिली की आपल्या मुलाचा सूतपुत्र म्हणून होणारा उल्लेख त्यांना का आवडणार नाही. धन्यवाद.